नमस्कार श्रोते हो. आज आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी. सरांची वेगळी अशी ओळख करून द्यायची गरज वाटत नाहीये मला, कारण सोनवणी यांनी जवळजवळ 100च्या वर पुस्तकं लिहिलेली आहेत आजवर. त्यांचं इतिहास संशोधनात चांगला अभ्यास आहे. त्याचबरोबर इतिहास संशोधक, लेखक, कवी आणि दैनंदिन जीवनात सामाजिक राजकीय घडामोडींवर त्यांचं भाष्य करणारे लेख अनेक दैनिकात, साप्ताहिकात, मासिकात प्रकाशित होत असतात. आणि आपल्या मराठी दर्शन चॅनलवर सुद्धा अनेक विषयांवर त्यांचं विवेचन असणारे व्हिडिओज उपलब्ध आहेत. तेही तुम्ही पाहू शकता. संजय सोनवणी म्हणून पॉडकास्ट मराठी दर्शन चॅनलवर उपलब्ध आहे. त्यातले प्रत्येक एपिसोड तुम्ही पाहत चला. आणि त्यांचं सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर लिखाण चालू आहे. त्यांचं आगामी पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या संबंधीचं त्यांचं लिखाण चालू आहे. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, तर काही प्रश्न विचारावेसे वाटतात तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेवर. तर सध्या काय परिस्थिती आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान किती वापरात येतंय आणि त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक सध्या काय फायदे आहेत समाजाला, दैनंदिन जीवनात, आणि नंतर आपण भविष्याबद्दलही बोलू. पण सध्या काय परिस्थिती आहे याच्यावर काय भाष्य करता येईल? आपण सध्या जी काही कृत्रिम बुद्धिमत्ता मोबाईल फोन, टीव्ही याच्यावर वापरतोच आहोत, त्याचा दिसणारा पहिला तोटा असा की पूर्वी फोन नंबर आपल्याला बरेचसे पाठ असायचे. हो हो. घरचे असतील, ऑफिसचे असतील, मित्रांचे असतील, मैत्रिणींचे असतील. आता मोबाईल हातात असल्यामुळे लोकांच्या स्वतःचे नंबर सुद्धा लक्षात नसतात. म्हणजे हा स्मरणशक्तीवर होणारा विपरीत परिणाम आहे काय, हा एक प्रश्न आहे. कारण वारंवार याचा वापर केल्यामुळे स्मरणात आपली काही ठेवण्याची सवय जाऊ लागल्यामुळे एकंदरीतच आपली स्मरणशक्ती, आकलन क्षमता आणि अभिव्यक्ती या तिघांवर काहीतरी परिणाम होतो आहे, हे समाजशास्त्रज्ञ सुद्धा आता मान्य करायला लागलेले आहे. दुसरी गोष्ट अशी, रस्ते लक्षात ठेवण्याची लोकांना आज गरज वाटत नाही. जो तो गुगल मॅपवरनं मग गुगल मॅप लावायचा आणि आंधळेपणाने गाडी चालवत राहायची, हेच माहिती. मग आजूबाजूला कोणी निरीक्षण करत नाही, बघत नाही. कोणत्या इमारती आहेत, नाही आहेत, कोणता रस्ता कुठून वळतो हे स्मरणात नसतं. जे काही गुगल मॅप दाखवेल त्याप्रमाणेच गाडी चालवणं. मग ते ड्रायव्हर्स असतील किंवा सर्वसामान्य माणसं असतील, त्यांची जी ज्याला आपण एक भौगोलिक ज्ञान म्हणतो, एक ब्रेन मॅपिंग असतं, ते मॅपिंग आपलं कुठेतरी वीक होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे दिशा करणं, रस्ते करणं, खानाखुणा लक्षात ठेवणं, म्हणजे पुन्हा स्मरणशक्ती सुद्धा आपली वीक होत चाललेली आहे. हा एक दुसरा त्याचा दिसणारा सध्याचा म्हणजे कारखान्यात किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये किंवा मेडिकल सायन्स मध्ये किंवा विज्ञानामध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला जातो त्याचे फायदे तोटे याच्यावर आपण नंतर बोलू. परंतु सर्वसामान्य माणसांवर तातडीने होत असणारा परिणाम असा की त्यांची स्मरणशक्ती, आकलन क्षमता या गोष्टीवर कुठेतरी एक अडसर यायला लागलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, कोणतीही गोष्ट सहज सापडते, मिळते, गुगलवर शोधलं तर त्याच्यामुळे संदर्भ ग्रंथ वाचणं, त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी काय म्हणून ठेवलेलं आहे याचा तुलनात्मक अभ्यास करणं, याची सुद्धा सवय कमी होत चाललेली आहे. त्यामुळे सध्या फेक न्यूजचा जो समाज मनावर सगळ्यात मोठा गंभीर परिणाम घडतोय तो म्हणजे फेक न्यूजचा. आणि फेक न्यूज पडताळून पाहायला 1% लोक सुद्धा जात नाही. त्याच्यामुळे एक सामाजिक असंतोष म्हणून आपण त्याला, त्या समाजामध्ये निर्माण होणारा एक संघर्ष आहे, त्याला त्यामुळे पाठबळ मिळतं. आता तिसरी गोष्ट, सध्या लोकांना मोबाईलवरच अवेलेबल असणाऱ्या किंवा कॉम्प्युटरवर अवेलेबल असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मी बोलतोय. त्याचा परिणाम असा की मला पाहिजे तसं चित्र मी काढून घेतो, मला पाहिजे तसं बोगस फोटोवर मी काही मॉर्फिंग करून हे करून, पूर्वी करावं लागायची फार उपद्व्याप.
आता काही सेकंदांमध्ये तुम्हाला पाहिजे तसं कोणाचं शरीर कोणाच्या धडाला चिकटवता येतं, कोणत्याही स्थितीमध्ये दाखवता येतं. हे जे खेळ, आता याला आपण खेळही म्हणू किंवा मानसिक विकृती म्हणू, कारण क्वचितच लोक याचा उपयोग क्रिएटिव्हिटीसाठी करतात. तंत्रज्ञान हे नेहमी माणसाची सर्जन क्षमता किंवा क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी असतं, ते क्रिएटिव्हिटी मारण्यासाठी नसतं. परंतु लोकांना जे स्वस्तात म्हणा किंवा फुकटात म्हणा जे आर्टिफिशियल तंत्रज्ञान सध्या वापरात आणलं जातंय किंवा दाखवलं जातंय, त्याच्यामुळे माणसाची सर्जनशीलता, आकलन क्षमता याच्यावर एक धीर गंभीर हा परिणाम जागतिक समुदायावर पडतोय, फक्त भारतातल्या नाही. त्यामुळे मोबाईलचा किती वापर करायचा हेचा आमिरबंध आहे, त्यामुळे तेही बंधन राहिलेलं नाही. त्यामुळे 2 GB 4 GB डाटामध्ये माणसं आपला दिवस अक्षरशः नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवतात, नको त्या गोष्टी क्रिएट करतात, नको त्या गोष्टी पसरवतात आणि समाजामध्ये असंतोष निर्माण करतात. पण लोकांना रिकाम टेकडं बनवण्यासाठी फार मोठा हातभार लावतात. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सध्या जो परिणाम दिसतोय लोकांवर, सामान्य माणसांवर, तो अशा प्रकारचा आहे आणि तो विघातक आहे असं मी नक्कीच म्हणेन. खरं आहे सर. पहिलं कसं तुम्ही बोलताना आता म्हणाला की पहिलं एफर्ट्स लागायचे, थोडे प्रयत्न करावे लागायचे माणसाला. आता सहज एक 3-4 सेकंदात आपल्याला पाहिजे तसा फोटो बनवता येतो, पाहिजे ते आपल्याला कृती करता येते कम्प्युटरवर, मोबाईलवर. आता एक कमांड दिली का तो समोरचा रोबोट, सॉफ्टवेअर रोबोट ते आपल्याला आउटपुट म्हणून देतो. कॉल संजय सोनवणी म्हटलं की तो कॉल लावून देतो. आय वॉन्ट टू गो टू दॅट पाथ, त्या डेस्टिनेशनला जायचं म्हटलं तर तो डेस्टिनेशन लगेच सांगतो. म्हणजे इतकं साधं सोपं सरळ झालेलं आहे. आता पहिलं कसं क्रिएटिव्हिटी लागायची, मग आता विचार करण्याची क्षमता थोडी माणसाची कमी होईल का सर? आता एखादी गोष्ट जर वापरली नाही तर ती गंजते, मग हा विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांची, लोकांची कमी होणार, हा थोडासा आळसलेला इथून पुढची पिढी असेल का? पहिली गोष्ट अशी आहे गणेशजी, तंत्रज्ञान हे माणसाला प्रगत करण्यासाठी असतं. हो, माणसाला प्रगल्भ करण्यासाठी असतं, माणसाला विचारी बनवण्यासाठी असतं, माणसाला शोधक बनवण्यासाठी असतं. आणि ही साधनं तसं जर पाहायला गेलं तर आपण साधनांनाच ध्येय मानायला लागलोय. ही साधनं म्हणजे तुम्हाला हेल्पिंग हँड आहेत ऍक्च्युली, की तुम्ही कुठे अडखळू नये, नसलेच माहिती तुम्हाला जागा कळावी, हा तंत्रज्ञानाचा हेतू नक्कीच आहे. त्या सगळ्या गोष्टी स्मरणात कशा ठेवत बसायच्या, त्याची काय गरज आहे असे वाटू शकतं. परंतु आपण त्याचा जो अतिवापर करतो, शेवटी तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो याच्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ अणुशक्तीचा वापर हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून लक्षावधी लोकांना ठार मारण्यासाठी होऊ शकतो, किंवा त्याच्यापासून विद्युत बनवून, वीज बनवून, किंवा विश्वाचं, ब्रह्मांडाचं रहस्य शोधण्यासाठी त्या अणूच्या गर्भाचा वापर करणं, हा वेगळा येतोय. आपण कशासाठी करतो याच्यावर खूप अवलंबून आहे. आता आपण जगातल्या अनेक शाळांनी मुलांना अभ्यासासाठी मोबाईल किंवा इंटरनेट वापरायचं नाही असा सक्त आदेश काढलाय. ChatGPT किंवा आर्टिफिशियल साधनं वापरायची नाहीत असा आदेश काढलाय. याचं कारणच हे आहे की मानवी मनाची विचार क्षमता, त्याची जी एक तल्लकपणा असतो, तल्लकपणा लक्षात ठेवा, हा तल्लकपणा गंजत जातोय, तो ढिसाळ होत जातोय, त्याच्यावर आळसाची पुटं चढत चाललेली आहे. आणि माणूस काय सहज उपलब्ध आहे ना, सांगा त्या अलेक्साला किंवा कोणाला, ChatGPTला, ते तुम्हाला रेडीमेड मिळतंय. आता रेडीमेड ही गोष्ट काही ठिकाणी उपयुक्त जरी असली तरी ती सर्व क्षेत्रामध्ये जीवनातल्या, उद्या तुम्ही कृत्रिम प्रेसा पण निर्माण होतील, त्या तुमच्याशी मस्तपैकी प्रेमाच्या म्हणतील, सेक्सच्या म्हणतील, कोणत्याही प्रकारच्या म्हण गप्पा मारतील. मग मानवी जीवनाचं सौंदर्य जे आहे हे यातनं डागाळलं जातं. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय. आर्टिफिशियल या शब्दाचा अर्थ तो कृत्रिम आहे. कृत्रिम आहे म्हणजे काय आहे की तुम्ही जो डाटा ट्रेन करता सॉफ्टवेअरला किंवा कॉम्प्युटरला, जे सॉफ्टवेअर बनवतात, ज्याच्यामध्ये तुम्ही जेवढं टाकलं ते माणूसच टाकणार आहे, लक्षात ठेव. ते टाकायला काय ब्रह्मदेव येणार नाही, कोणता देव येणार नाही, कोणता सैतान येणार नाही.
तो जो डाटा जो आहे त्याच्या बाहेर कृत्रिम बुद्धिमत्ता मुळात जाऊ शकत नाही. ती जाऊ शकत नाही याचा असा समजून घ्यायचा की जी काही बुद्धिमत्ता कृत्रिमच्या नावाखाली बनेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तो मर्यादितच असणार. परंतु तो सर्वसामान्य जो माणूस आहे, तो ज्याने सॉफ्टवेअर बनवलं किंवा ज्याने डाटा ट्रेन केलाय, ती एक मोठी टीम असते, तज्ञ लोक असतात, अभ्यासू लोक असतात, त्यांनी अभ्यास केलेला असतो. परंतु जो माणूस वापरतो त्याने मात्र अभ्यास काहीच केलेला नसतो. तो त्यांचं उत्तर हेच खरं उत्तर आहे मानून चालतो. म्हणजे मला उदाहरणार्थ शिवाजी महाराजांवर एखादं ChatGPT कडनं लिहून पाहिजे की चला अफजल खानाची हत्या, उदाहरणार्थ, ChatGPT काय करणार, त्याच्याकडे जी माहिती आहे त्यातनंच ती तुम्हाला बनवून तुमच्या समोर ठेवणार. जी ChatGPT मध्ये जी माहिती ट्रेनच केली गेलेली नाहीये किंवा त्यांच्या क्षमतेची गोष्ट नाहीये. म्हणजे तर्क, उदाहरणार्थ तर्कबुद्धी, विवेकबुद्धी, कोणत्याही घटनेमागं तर्क सुसंगत कारण शोधण्याची प्रवृत्ती ही मात्र माणसामध्येच असावी लागते. परंतु आपण आता काय करतोय, आपण आपली तर्कबुद्धी, विवेकबुद्धी, विश्लेषण पद्धती वापरत नाही. हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय. आणि या ज्या भावी पिढ्या आहेत, म्हणजे जे आज विद्यार्थी दशेत आहेत, ज्यांना अजून जगाबद्दल काहीच माहिती नाही, त्यांच्या समोर या कृत्रिम बुद्धिमत्तेने ठेवलेलं जगच तेवढं त्यांच्या समोर राहणार. त्यांना अरबी समुद्र बघताना किंवा हिंदी महासागर पाहताना काय संवेदना मनात येतात, त्या संवेदना प्रत्येक माणसाच्या वेगळ्या असतात. त्याचं आकलन वेगळं असतं, त्या सौंदर्य त्याला जे जाणवतं वेगळं असतं. कोणाला ते त्या शिखरचं कौतुक वाटेल, कोणाला आभाळाचं कौतुक वाटेल, कोणाला त्या सूर्यास्ताचं कौतुक वाटेल. परंतु ChatGPT मात्र तुमच्या समोर एक रेडीमेड आर्टिफिशियल मेक टू ऑर्डर अशा रुळे वाढणार आहे. त्यामुळे मग तुमची संवेदन क्षमता, कल्पना शक्ती, विवेकबुद्धी याचा वापर करणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. तंत्रज्ञान हे माणसाला मदत करण्यासाठी आहे, तो मदतनीस आहे, तो हेल्पिंग हँड आहे. तो म्हणजे तुम्ही नव्हे. तुम्हाला फक्त घाई आहे, गडबड आहे, वेळ आपला वाचवायचा नाही, वेळ वाचवण्यासाठीचे साधन आहे. कॉम्प्युटर निर्माण कसे झाले की अकाउंटिंगला आधी प्रचंड वेळ लागायचा, अनालिसिस करायला प्रचंड वेळ लागायचा, आता काही सेकंदामध्ये ते होतंय. गणित करण्यासाठी वेळ लागायचा, आता काही सेकंदात गणित होतात. हा वेळ वाचवण्यासाठी होतं. परंतु आपण वेळ वाचवण्याच्या नादामध्ये आपण काय गमावतोय याचं सुद्धा भान आपल्याला असलं पाहिजे. खरंय सर. श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की सरांची पुस्तकं शिक्षण, विचार, भाषेचं मूळ, भाषेचा उगम आणि विश्वनिर्मितीचा ही सिद्धांत यावर सरांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. अशी बरीचशी पुस्तकं सरांचे प्राजक्त प्रकाशन पुणे या संस्थेकडे उपलब्ध आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक व्हिडिओमध्ये आम्ही देत आहोत. त्या नंबरला संपर्क करून ती पुस्तकं तुम्ही मागवू शकता. सर, आता शिक्षणावर मला थोडंसं बोलावंसं वाटतं. शिक्षण विचार हे तुमचं पुस्तक आहे, तर विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरताना, किंवा ती जिज्ञासू वृत्ती आपल्यामध्ये कशी ठेवावी, त्यांना काय संदेश देता येईल या व्हिडिओमध्ये? खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित कोणतेही टूल वापरूच नाही. अच्छा. हात सुद्धा लावता कामा नये. त्यांनी ना फोन नंबर स्टोअर करून ठेवावे, ना गुगल मॅप वापरावा. याचं कारण असं आहे की बालवयामध्ये मुलांची ग्रहणशक्ती प्रचंड असते, यात शंका नाही. पण ती ग्रहणशक्ती ही खुल्या जगात आली पाहिजे, अनुभवातल्या जगात आली पाहिजे, आणि ते अनुभव स्वतःचे असले पाहिजे. तुझ्या अनुभवांचा मला काय उपयोग आहे गणेशजी? दुसऱ्यांच्या अनुभवाचा स्वतःला काही उपयोग नसतो. तुम्ही शेअर करू शकता, चर्चा करू शकता, परंतु स्वतःचा अनुभव, स्वतःचं आकलन, स्वतःने जे भोगलं ते स्वतःलाच माहिती असतं. त्याची आपण फार तर कल्पना करू शकतो, दुसरा माणूस कल्पना करू शकतो की अरे अरे फार वाईट झालं किंवा फार चांगलं झालं वगैरे अशी. परंतु चांगलेपणाचा, चांगुलपणाचा जो आनंद आहे तो व्यक्ती परतो वेगळा असणार. काहींना ते सहज कृत्य वाटेल, काहींना आपण फार दानबुद्धी दाखवली असं वाटेल, कोणाला आपण पुण्य कमवलं असं वाटेल, कोणाला काहीच वाटणार नाही. परंतु ही प्रत्येकाची अनुभूती आहे.
प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आता या स्वतंत्र व्यक्तिमत्वांना स्वतंत्रपणे घडवून देणं महत्वाचं की त्यांनाच आर्टिफिशियल सोल्स बनवून टाकायचं, आर्टिफिशियल टूल्स देऊन, हे महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किमान आपण ग्रॅज्युएशनला जाईपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू नये. स्वतःची बुद्धी वाढवावी, स्वतःला प्रगल्भ बनवावं, स्वतःची तर्कबुद्धी वाढवावी आणि मग सहकारी म्हणून या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूलचा उपयोग करावा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसावर हल्ली जर झाला तर माणूस संपला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शुड नेव्हर विन ह्युमन बिईंग. ह्युमन इज परफेक्ट, ह्युमन इज अल्टिमेट. आणि माणसाने माणूसच असलं पाहिजे असेल तर आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून दूर राहणं हे माणसाच्या प्रत्येक नागरिकाच्या हिताचं आहे, प्रत्येक मुलाच्या हिताचं आहे. आणि शिक्षण कशासाठी असतं? शेवटी शिक्षणाचा उद्देशच आहे की माणसाला विवेकी प्रगल्भ नागरिक बनवणं, हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधनं तो प्रगल्भ बनू शकणार नाही, तो सृजनशील बनू शकणार नाही, म्हणजे क्रिएटिव्ह बनू शकणार नाही. तो क्रिएटिव्ह बनण्यासाठी जर आर्टिफिशियल टूल्स जर वापरत राहिला तर त्याची स्वतःची सर्जनशीलता कुठे गेली? म्हणजे ती राहिलीच नाही ना, असा त्याचा अर्थ होतो. आता मी हे जे अलीकडे कादंबरी भविष्य नावाचा इतिहास, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगामध्ये कसं बौद्धिक मान्य येणार आहे, लोक मतिमंद कशी होणार आहेत, याचं मी विदारक चित्रण त्याच्यात केलेलं आहे काही भागांमध्ये. कारण आत्ताच आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सने खरं म्हणजे अत्यंत पंगू केलेलं आहे, अपंग केलेलं आहे. आता समजा माझा मोबाईल हरवला तर मला बायकोचा नंबर सुद्धा माझ्या लक्षात नाही, तर मी काही सांगायचं असेल का मला हरवलंय, मला पैसे पाहिजे किंवा काय पाहिजे, हे कळवणार कसं? तर चोरीला गेला तर त्यातल्या डाटाचं काय? कारण मला त्याच्यावर विसंबून आहे ना मी. त्यामुळे आपल्याला आपली स्मरणशक्ती जी निसर्गाने दिलेली माणसाला एक महत्वाची देणगी आहे, ती आपण या साधनांच्या मुळे घालवत चाललोय. आणि उत्क्रांतीच्या सिद्धांताप्रमाणे तू जसं मगाशी म्हणालास, जी गोष्ट वापरात राहत नाही ती गजते, सडते, एके दिवशी संपते. आणि एक जगडव्याळ हे जे चित्र आहे संपूर्ण जगातलं, आता आपण परवा पाहिलं त्याचा वापर वाईटही कसा होतो. म्हणजे ते पेजर्स आणि याच्यातल्या बॅटरी मध्ये स्फोट करून कितीतरी लोक मारले इस्रायलने. हे कशामुळे झालं? हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे झालं, लक्षात ठेव. अणुबॉम्बचा जेवढा धोका आहे तेवढा धोका आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा आहे. आता तू म्हणशील, म्हणजे असं म्हणावं असं मला असं वाटतं की मग हे नको का? शेवटी तंत्रज्ञान तर प्रगत होतच राहणार, तुम्हाला ते हवं असो का नको असो. पण तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो याचं शिक्षण आपल्याला जर मिळालंच जर नाही, आणि कुणी देतही नाहीये. सध्या शाळा कॉलेजात शिक्षक घे, प्राध्यापक घे, अगदी पीएचडी लिहिणारे, प्रबंध लिहिणारे पोरं घे, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात. कुठून जे अनालिसिस मिळतं ते वापरतात. स्वतःचा अनालिसिस वापरत नाही, स्वतःचा अभ्यास वापरत नाही, स्वतःचं संशोधन वापरत नाही, ते करतच नाहीत. म्हणजे हा बौद्धिक आळशीपणा जो आहे हा अणुबॉम्बपेक्षा घातक आहे. कारण अणुबॉम्ब काय करतो? माणसाला एकदाच मारतो, पण तुम्ही इथे जिवंत प्रेत होता. ते व्हायला नको. खरंय सर. विद्यार्थ्यांनी कमीत कमी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूलचा वापर करावा असं सरांचं मत येतंय. सर, आता तुमची भविष्य नावाचा इतिहास ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली, सध्या ती गाजते, सुंदर अशी कादंबरी आहे सर. सर, आता एक निरोपाच्या अगोदर श्रोत्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्याचा भविष्यकाळ, म्हणजे भविष्यकाळ हा उद्याचाच असतो, तर याच्या भविष्यकाळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काय परिणाम होतील आणि कसा असेल भविष्यकाळ याबद्दल थोडंसं सांगता येईल?
एक गोष्ट आहे की सध्याचा जो बीट सिस्टीमचे जे कॉम्प्युटर्स आहेत, बीट म्हणजे येस नो या प्रकारे उत्तर देणारी. म्हणजे मोर्स कोड जो होता पूर्वीच्या काळी, लाईट दिवा उजवून बंद करून विजवून चालू करून विजवून चालू करून संदेश दिले जायचे ऑन ऑफ, हे त्याच पद्धतीचं तंत्र आहे. या तंत्राला मूलभूत मर्यादा आहेत. त्यामुळे यातनं जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्माण होतो तो मुळात परिपूर्ण नाहीच आहे. तो तुम्हाला मदत करता एवढं काहीतरी तुमच्या समोर ठेवू शकतो. परंतु जर तुम्ही खरोखर बुद्धिशाली व्यक्ती असाल तर तुमचं 1% सुद्धा समाधान होऊ शकत नाही. परंतु जे सर्वसामान्य माणसं आहेत ते आहेत त्याच्यावर एवढे खुश आहेत की त्यांना म्हणजे असं वाटतं की आपल्या हातात ब्रह्मांडाची चावी आली जणू काय. त्यांना यातनं जे व्यावसायिक संस्था ज्या आहेत, कॉर्पोरेट हाऊसेस, त्याचा कसा गैरवापर करतात. उदाहरणार्थ तुम्ही गुगलवर एखादा सर्च घ्या, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्याच्या जाहिराती ऑटोमॅटिक यायला सुरुवात होत आहे. म्हणजे हे जे तुमचं सायकोलॉजिकल बंबार्डिंग जे आहे किंवा राजकीय मत सुद्धा, तुम्ही थोडस राहुल गांधींच्या एखाद्या फोटोला लाईक करा, तुम्हाला 100 पोस्ट राहुल गांधींच्याच दिसतील. मोदींची एखादी लाईक करा, तुम्हाला 1000 मोदींच्याच पोस्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. म्हणजे हे आर्टिफिशियली तुम्हाला क्लोन करण्यासारखं आहे, क्लोनिंग करण्यासारखं आहे. तुमच्यावर बंबार्डिंग करत तुमची मतं बनवण्याचा हा प्रकार असतो. तुम्ही काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, काय खायचं, काय नाही खायचं, तुम्ही कोणती वस्तू घ्यायची, कोणत्या ब्रँडची घ्यायची, हे आता तुम्ही ठरवत नाही. ही आता ही माध्यमं ठरवतात. ही माध्यमं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंट्रोल करत आहे. हा पुढचा धोका आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रगत व्हायला पाहिजे का? तर हो, नक्कीच, प्रश्नच नाही. कारण विज्ञानातले अनेक सत्य जर आपल्याला कळायचे असतील, अनेक ज्या कठीण आणि किचकट प्रक्रिया आहेत, म्हणजे ते यांत्रिक असतील, रासायनिक असतील, आण्विक लेवलचे असतील, त्या समजण्यासाठी आपल्याला त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. परंतु तुम्ही घरामध्ये बसल्या बसल्या मला एखादी गोष्ट मिळवायची आहे आणि टिचकी मारायची आणि ते पाहिजे. आता दुकानात जायचं सुद्धा प्रमाण लोकांना किती कमी झालंय. खूप कमी. कोणी जात नाही. पूर्वी 10 दुकानं हिंडायची माणसं, त्यामुळं 10 माणसं भेटायची, 10 वस्तू पाहता यायच्या, एक निरीक्षण शक्तीमध्ये फरक पडायचा. आता तुम्हाला पॅकेज येईपर्यंत त्यात कोणत्या प्रकारचं, म्हणजे कोणत्या रंगाचं, कोणत्या आकाराचं आहे. म्हणजे समजा तुम्ही धान्य मागवलं, एखादं 5 किलो तांदूळ मागवला, तुम्ही त्याचा हातात घेऊन त्याचा वास घेऊन ती पायची पूर्ण सोय होती विकत घेताना. आता ती सोय तुम्हाला उपलब्ध नाही. म्हणजे ते तुमच्या आकलन शक्ती, ग्रहण शक्ती, संवेदन क्षमता याने पूर्ण तुमचा अंत करून टाकलेला आहे. टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की म्हणजे जर मोबाईलमध्ये रोबोट ऑन असेल किंवा आपण जी चर्चा करतो त्यातले काही शब्द ते ग्रास केले जातात डायरेक्टली इनडायरेक्टली त्या रोबोटकडून, आणि त्याच प्रकारचे आपल्याला मेसेज सोशल मीडियावर म्हणा, युट्यूब, इतर जे मोबाईल ऍप्स आहेत त्यावर त्याच प्रकारचे व्हिडिओ, त्याच प्रकारचं कंटेंट आपल्याला दिसायला लागतं की आपल्याला मोबाईल कंट्रोल करतो की हा जो व्यक्ती आहे तो कुठल्या प्रकारच्या ह्याच्या आवडीनिवडी आहेत त्याच प्रकारचे आपल्याला ते रिकमेंड करत राहतं. आणि इव्हन आपले जे कीवर्ड्स असतात मोबाईल्सवर, म्हणजे आपण ज्या शब्दांतून जातो त्या शब्दांना ते रीड करतं आणि त्याच प्रकारचं सगळं आपल्याला, जसं तुम्ही सांगितलं, त्याच प्रकारच्या पोस्ट वगैरे दिसायला लागतात. म्हणजे इतकं हे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवतंय आपलं सोशल मीडिया, आपलं सगळं तंत्रज्ञान, इतकं हे पुढे गेलेले आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जसं सांगितलं की जर आपण बुद्धीचा वापर नाही केला, सगळं जर तंत्रज्ञानावर अवलंबून राहू लागलो तर आपली बुद्धी गंजायला लागेल, हेही तुम्ही अधोरेखित केलं. जसं की आता चित्रपटांमध्ये वगैरे दाखवलं जातं विदारक चित्र की अनेक रोबोटांना जन्म देतो, म्हणजे ती साखळी बनते आणि त्यांचंच विश्व तयार होतं आणि ते माणसांना कंट्रोल करायला जातं. तर हे शक्य आहे का सर? यामागे काय तथ्य आहे? पहिली गोष्ट अशी आहे की बेस सिस्टीमचे कॉम्प्युटर आहेत तोपर्यंत हे होणं अशक्य आहे. नंबर 1. ज्यावेळेस क्वांटम कॉम्प्युटर्स येतील आणि कॉम्प्युटर स्वतःच विचार करण्याची बुद्धी डेव्हलप करेल, स्वतःच डेव्हलप करत जाईल. अच्छा. म्हणजे स्वतःची उत्क्रांती करत जाईल. अशी स्थिती ही क्वांटम कॉम्प्युटर मध्ये शक्य आहे. ओके. तसं जर झालं
तर जी गोष्टी मानवात नाही त्या सगळ्या त्याच्यात असतील, पण मानवात जी मूलभूत गोष्ट आहे ती म्हणजे संवेदनशीलता, दया, क्षमा, प्रेम, सहानुभूती, म्हणजे अशा ज्या भावनिक संवेदना आहेत त्या मात्र क्वांटम कॉम्प्युटर्स मध्ये सुद्धा येणार नाही. मग अशा वेळेस क्वांटम कॉम्प्युटर आले किंवा क्वांटम रोबोट आला तर तो निपक्षपाती, म्हणजे आपण निपक्षपाती म्हणतो, म्हणजे ज्याला भावना नाही, निर्विकार, सनातन, निर्दय, म्हणजे त्याला जगणं मरणं याची कसलीही हे नसणार, कारण त्याला ते जगणं मरणं नसणार. त्याला माणूस एवढा प्रेम किंवा संवेदनशील काय, त्याला मृत्यूची भीती आहे. मृत्यूची भीती कॉम्प्युटरला नसते, रोबोला नसते. आणि ज्याला भीतीच नाही तो माणूस कधी स्नेहमय वागू शकत नाही, तो कधी प्रेम करू शकत नाही, तो कधीही कोणाशी कृतज्ञता भावही ठेवू शकत नाही. आपण कसं निसर्गाची कृतज्ञ असतो, पाण्याची कृतज्ञ असतो, नातेवाईकांशी आई वडिलांशी कृतज्ञ असतो. संगणक किंवा मग तो क्वांटम असो का बिट सिस्टमचा असो, तो मुळात संवेदन शून्य असल्यामुळे तो अस्तित्व झाल्यानंतर माणूस आणि कॉम्प्युटर किंवा रोबोट याच्यात संघर्ष होईल का, तर नक्कीच होईल. परंतु माणसाला सध्या तरी ते दूरचं स्वप्न आहे, अजून 20-25 वर्ष मुळात पहिला क्वांटम कॉम्प्युटर बरोबर अजून लागतील. मी क्वांटम कॉम्प्युटरची कल्पना 98ला मांडली होती. आता कुठे जगामध्ये त्याच्यावर संशोधन चालू आहे आणि कदाचित होईल. त्याच्या क्षमता प्रचंड असेल. तुम्हाला विश्वनिर्मितीचं रहस्य सुद्धा त्यातनं समजायला फार मोठी मदत होईल. क्वांटम कॉम्प्युटर्स म्हणजे काय हे थोडं 2 वाक्यात सांगता येईल का? आपण एक चर्चा केली होती क्वांटम कॉम्प्युटरची, पण थोडंसं रिपीट करता येईल का 2 वाक्यात? व्हॉट इज क्वांटम कॉम्प्युटर? ते 2 वाक्यात नाही सांगता येणार. क्वांटम कॉम्प्युटर म्हणजे तरी पण प्रयत्न करतो. अणूमध्ये असंख्य ऊर्जा पातळ्या असतात. ऑफ आणि ऑन सारखं ते नसतं. असंख्य, काही उजव्या डाव्या वर खाली फिरक्या आग्नेय नैऋत्य म्हणजे अशा 10 दिशांनी जाणाऱ्या त्या पातळ्या आहेत. म्हणजे मायनसही आहेत आणि प्लसही आहेत. त्याच्यामुळं त्यांचे आंतरसंबंध एकदाचे निश्चित झाले तर त्याची क्षमता म्हणजे आज साऱ्या जगातलं जे काही डाटा आहे, सगळ्या जगातला डाटा तो एका अणूमध्ये बसू शकेल, एवढी त्याची आचार क्षमता असेल. आणि तो विचारही करू शकेल. कारण का की तो फक्त ऑन ऑफ होत नाही, तो एकाच वेळेस जवळपास लक्षावधी पातळ्यांवर एकमेकांशी संपर्क करू शकतो आणि इंटरॅक्ट करू शकतो. त्यामुळे त्याची क्षमता किती मोठी असेल याची आपण या क्षणी कल्पनाही करू शकत नाही, एवढी मोठी आचार क्षमता असेल. म्हणजे क्वांटम कॉम्प्युटर्स इन द सेन्स ऑल पॉसिबल सिनॅरिओजनी विचार करून ते आउटपुट देणार आपल्याला. हो. प्रश्न असा आहे की मुळात माणूस क्वांटम कॉम्प्युटर डेव्हलप करतानाही काय चतुराई दाखवतो त्याच्यावर अवलंबून आहे. आता मी सांगितलं त्याच्यात लक्षावधी पॉसिबिलिटीज आहे. परंतु आताच्या शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालला फक्त 32 क्युबिट्स, म्हणजे 2 बिट्स नाही तर 32, म्हणजे आताच्या कॉम्प्युटर क्षमतेपेक्षा 32 पट जास्त क्षमतेचा कॉम्प्युटर. थोडक्यात आता 32 पर्यंत जरी गेला तर तो माणसाच्या कंट्रोलमध्ये राहील. परंतु तो जर सेल्फ डेव्हलपर बनला, कॉम्प्युटरच संगणक प्रणाली स्वतःलाच डेव्हलप करायला लागली माणसाची गरज न घेता, तर मात्र तो कोणत्या दिशेने वाटचाल करेल याचं भाकीतन करतायत. कारण क्वांटमचं वैशिष्ट्यच आहे, क्वांटम लेव्हलला प्रिडिक्टिबिलिटी नसते, भाकीत करता येत नाही. तुम्ही एकच गोष्ट ठरवू शकता, जागा किंवा वेळ, पण जागाही सांगताना वेळही सांगता एकाच वेळेस. अशी स्थिती क्वांटम लेव्हलला नसते. तर खरं आहे सर. निरोपा अगोदर काय सांगता येईल एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यकाळ याला धरून? कृत्रिम बुद्धिमत्ता वाढत जाणार का? तर हो जाणार. याचं कारण असं आहे की भांडवलदार जे आहेत त्यांना लोकांना कामावर ठेवणं, पगार देणं, त्यांचे नखरे सांभाळणं,
त्यांच्या सुट्ट्या, त्यांचे आजारपण, त्यांचे इन्शुरन्स, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड, हे सगळ्या गोष्टी सांभाळणं आणि त्यांच्यावर खर्च करणं हे त्यांना परवडण्याच्या बाहेर गेलेलं आहे. तुमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणारी एक यंत्रणा आहे, तर एकच यंत्रणा हजारो लोकांचं काम करू शकते एकाच वेळेस. त्यांना फक्त विजेची गरज आहे, बाकी कशाची गरज नाही. तर अन्नाची गरज नाही, पाण्याची गरज नाही, दारूची गरज नाही, जेवणाची गरज नाही. त्याला सुट्टी नको आहे, तो 24 तास काम करणार. त्यामुळे कारखाने हे करत जाणार का, जाणार, आणि ते जातच आहे, त्या दिशेने चाललेच आहेत. आता रोबोटिक म्हणजे रोबोट सुद्धा नुसतं कॉम्प्युटर्सवर नाही, आता रोबोट सुद्धा माणसांची जागा घेत आहे. उदाहरणार्थ चीनमध्ये फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे, ती बांधकाम क्षेत्रात त्यांनी दर वर्षाला 30,000 कामगार ते काढतायत सध्या, आणि त्याची रिप्लेसमेंट रोबोटने करताय. कारण रोबो संप करत नाही, लक्षात ठेव. रोबो वेतनवाढ मागत नाही. त्यामुळे हा व्यावसायिक भाग आहे, आणि भांडवलदार हा नेहमी व्यावसायिकच विचार करतो. त्याच्यामुळे हे प्रमाण वाढणार का, ते वाढणार आहे. आणि त्याचा जो काही बेरोजगारी म्हणा, एकतर म्हणजे मी पहिला परिणाम तर सांगितलं, निर्बुद्ध होणं माणसाचं, हे तर चालूच आहे. बेरोजगार होण्याची सुरुवातही झालेलीच आहे. अनेक कंपन्या दर वर्षाला आपले कामगार कपात करत चाललेली. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कामगार कपातीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. अशा स्थितीमध्ये पुढे काय होणार हा प्रश्न म्हणजे असा आहे की आपण दारूच्या कोठावर बसलोय. आपण या तंत्रज्ञान वाईट नसतं, मी पुन्हा एकदा सांगतो, तंत्रज्ञान वाईट नसतं, ते माणसाच्या बौद्धिक प्रगतीचं लक्षणच असतं. पण त्याचा वापर माणसं कशी करतात हे फार महत्वाचं आहे. माणसाला जर त्याचा वापर कसा करावा याची अक्कल नसेल तर माणसाचं नुकसान होणार. त्यामुळे माझी आता सरकारकडे मागणी आहे, भारत सरकारकडे, की लहानपणीच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा आणि कधी करावा याचं प्रशिक्षण लहान वयातूनच द्यायला पाहिजे. आई वडिलांनी, पालकांनी सुद्धा याबद्दल अत्यंत जागरूक राहायला पाहिजे. नुसतं मुलं पैदा करणं किंवा त्यांचं शिक्षण केलं, एवढी मोठ्या फी भरल्यानी अमुक केलं तमुक केलं असं म्हणून आता चालणार नाही. ते बेजबाबदार पालक होतील. पालकांनी मुलांना खरं म्हणजे त्यांच्या हातामध्ये मोबाईल सुद्धा देऊ नये, देऊच नये. काही आदत, जगाचं काही आदत नव्हतं, आधी काय आणण्याचं कारण नाहीये. मोबाईलच नको, कारण मोबाईल हातात आला की तो ऑटोमॅटिक हे ऍप डाऊनलोड करते, कर, हे सगळे उपद्रव चालू करतो. खरं आहे सर. नोकऱ्यांना धोका असेल असं थोडं अप्रत्यक्षरित्या जाणवतंय. मग लोकांनी काय व्यवसाय करावे, काय नोकऱ्या कशा शोधाव्यात, नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे कुठल्या लेवलपर्यंत, काय सांगता येईल सर? आपल्या देशामध्ये सध्या 80 कोटी लोकांना मोफत किंवा स्वस्तातलं अन्नधान्य दिलं जातं. का दिलं जातं? गरिबी. याचं कारण लोकांकडे रोजगारच नाहीये. रोजगार नाही. बरोबर आहे. आता ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक्स वाढल्यानंतर, वापर वाढल्यानंतर जवळपास 90% लोक बेकार होणार आहेत. ते काय व्यवसाय करणार? ते भविष्य नावाचा इतिहास म्हणून दाखवलंच ना. ते रिकाम त्याकडे बनणार, त्यांना खाण्याची पॅकेजेस वगैरे वगैरे काय घरपोच पोचवली जातील भारतात, तेही रोबोटिक्सचा वापर करून पोचवली जातील. लक्षात ठेव, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर त्यासाठी केला जाईल. आणि टाइमपास करायला अनंत साधनं तुमच्या मोबाईलवर अजून उपलब्ध होते. आता तर काहीच नाही, अजून फार प्रगती करणार आहोत आपण. 3D मध्ये करता येईल, तुम्ही स्वतःचे चित्रपट बनवू शकाल. टाइमपास करायला काही माध्यम राहणार नाही. थोडक्यात काय होणार आहे तुला सांगतो. थोडक्यात असं होणार आहे की 5 ते 10% लोक जगावर राज्य करतील. जे याच्याही पुढे त्यांची बुद्धिमत्ता जाते तेच फक्त टिकू शकतील. आणि जे या कृत्रिम बुद्धिमत्तेवर जे अवलंबून राहतील त्यांचे रोजगार जाणं, त्यांना भिकारी बनावं लागणं, सरकारच्या दयेवर किंवा त्या कंपन्यांच्या दयेवर जगावं लागणं, हे अपरिहार्य आहे. हे उद्याच्या जगाचं भविष्य आहे. खरं आहे सर. हे विदारक दृश्य पाहायचं नसेल तर आपण विचारी क्षमता आपली टिकवली पाहिजे आणि तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता आपल्या सतत विवेक बुद्धीनं आपण काम करत राहिलं पाहिजे.
ते नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, त्याच्या आहारी न जाता म्हणजे लहान मुलांना सुद्धा मोबाईल दिला नाही गेला पाहिजे. त्यांना म्हणजे कुठल्याच शालेय किशोरवयीन मुलांना या वस्तूंपासून आर्टिफिशियल टूल पासून दूर ठेवलं पाहिजे. यातून एकंदरीत सांगता येईल सर. सर असेच आपण चर्चा करत राहूया. श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो, सरांची पुस्तकं प्राजक्त प्रकाशन पुणे या संस्थेकडे उपलब्ध आहेत. ती पुस्तकं तुम्ही नक्की मागवा. त्यावर तुम्ही वाचन करून चिंतन करून चिकित्सा करा. त्याचबरोबर मराठी दर्शन या चॅनलवर संजय सोनवणी पॉडकास्टमध्ये सरांचे प्रत्येक व्हिडिओ पहा. सर पुढच्या वेळेस आपण अशीच एखाद्या विषयावर चर्चा करत राहू. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.